पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवाजीनगर शिवडी पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत. नूतन सुभाष मोरे या वहिनींना भेटून आजच्या भागात आपण संवाद साधणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया मोरे कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. घ्या उखाणा घ्या. जीवनरूपी करंजीत, प्रेमरूपी सारण. सुभाषरावांचं नाव घेते. होम मिनिस्टरचं आहे कारण. अरे वा. कुठे मिळते ही करंजी? आपण बनवायची. बनवायची का? बनवली तर तयार होणार ना. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही छोटी मुलगी, ही मधली, ही मोठी. नमस्कार. त्या माझ्या सगळ्या किती सासूबाई आहेत. 6 सासूबाई. 6 नाहीत, त्या दोघे सासवाच आहेत. सगळ्या सासूबाई इथे म्हणजे होणारच तुम्ही या घरची आहे. या सगळ्या मैत्रिणी, या मुलींच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि सगळ्या आमच्या सोसायटीतले, शिवाजीनगर मधले. नमस्कार. शिवाजीनगर मधले सगळे इकडे पण सगळे आहेत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चांदीच्या वाटीत पांढरं शुभ्र दही, बाळा दुपट्यांचं नाव घेते, मला पैठणीची भारीच घाई. नाजूक अनरसे साजूक तुपात तळावे, मंदारावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? विटा, खानापूर, सांगली जिल्ह्यात. विटा, सांगली जिल्हा. केवढं होतं गाव ते? छोटंसं मोही म्हणून एक छोटंसं गाव आहे खानापूर जिल्ह्यात. खानापूर जिल्ह्यात. आई बाबा काय करायचं? वडील माझे शिक्षक होते. शिक्षक. तुमचं बालपण कुठलं? इथलंच शिवाजीनगर. हीच रूम लहानपणापासून. आई बाबा काय करायचे? वडील मिलमध्ये होते. मिलमध्ये कुठल्या? बॉम्बे टँक. स्प्रिंग मिल. बर. आणि आई हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. आणि तुम्ही किती जण? मी आणि माझी बहीण आहे. बहीण कुठे असते? बहीण इथेच असते ती, पण ती आलेली नाही. आलेली. तुमचे किती भावंड? आम्ही 3 बहिणी माझ्या सहित आणि एक भाऊ माझा. एक भाऊ. तो कुठे असतो? तो अलिबागला इंजिनियर आहे. अलिबागला. जमलं कसं तुमचं? आमचं अरेंज मॅरेज. कसं काय? म्हणजे माझे वडील शिक्षक, ते गार्डी घाणवडला म्हणून शिक्षक होते आणि माझी नणंद आमचे घर मालक होते ना, तर त्यांच्या लहान भावाला दिली, तर त्या यायचे जायचे ना, त्यामुळे ते ओळख झाली त्यांची. तुमची ओळख झाली काय? नाही, सासऱ्यांची. माझ्या सासऱ्यांची. कितवीत असताना? कितवीत मी 9वी 10वीत असेल. 9वीत असताना. मग सासरे काय म्हणाले? सासरे मग म्हणाले, म्हणजे पाहिलं ना त्यांनी मला तिथे की बाबा हाय बाबा स्थळ आहे, चांगलं आहे, असं ते विचारलं त्यांनी. मग तेव्हाच ठरवलं ही सून करणार. त्यांनी आपलं त्यांच्या मनात त्यांनी ठरवलेलं की सून हीच करणार म्हणून. तुम्हाला कधी कळलं? मला अगोदरच कळलं होतं, पण मी सांगितलं की तुम्ही आधी बघून या सर्वांनी. सर्वांना पास झाल्यावरती मग म्हणजे मला सांगा नंतर. अच्छा, मग तुम्ही ठरवणार. तुम्ही आधी नाही ठरवणार. तर काय माहिती त्यावेळेचा काळ जरा वेगळा होता ना. अच्छा अच्छा. तुम्ही काय करता? मी अकाउंटंट आहे. कुठे? एक कॉस्मेटिक्स कंपनीमध्ये. अच्छा. आणि तुम्ही? हाऊसवाईफ. हाऊसवाईफ. फिरायला वगैरे कुठे नेतात? फिरायला तसं कमीच, त्यांना नाही आवडत फिरायला. का हो? का? फिरायला आवडत छंदच नाही ना माझा. छंद कसला? त्याला काही छंद लागतो, पण कधीच नाही फिरायला. नाही, कधीच नाही. साई गार्डनला तरी नेलं की नाही? एक पिक्चर बघितला असेल आम्ही फक्त मुंबईत, नफरत की आंधी.
पहिला पिक्चर आम्ही दोघांनी बघितलेला. हा, एकच. आणि नंतर मग दाखवलं नंतर बघितले ना मग देवाचे आपले आता संत तुकाराम. ओ माय ओ गॉड. माय गॉड. ओ माय गॉड, संत तुकाराम. आता बघितले. आता आणि तेव्हा कुठले बघितला? पहिलाच नफरत की आंधी. काय चित्रपट आहे. मुंबईतला. लग्न झालं तेव्हा परिस्थिती कशी होती तुमची? एकदम म्हणजे हे होती बेताची. बेताची. किती पगार होता तेव्हा? त्यावेळी सुरुवातीला माझा पगार होता 350 रुपये. 350. आणि त्यामध्ये तुम्ही सगळा संसार उभा केला. हो. तुम्हाला 3 मुली. हा 3 मुली. 350 रुपयात सुरू झालेला हा संसार आहे. हा आता तुमचा दिवसाला 350 रुपये खर्च होतो. हो की नाही? मग काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी राहून? कशा पद्धतीने तुम्ही आईबाबांबद्दल काय मन व्यक्त करा? पप्पांनी तर खूपच सपोर्ट केला किंवा खूप कष्ट केले, त्यामुळे आम्ही आता ह्या करता? मी जॉबला आहे. कुठे? फर्स्ट फ्लाईटमध्ये. अच्छा. ओके. आणि मम्मी पण मग त्यातच काटकसर करून वगैरे आम्हाला लहानपणापासून ती सवय झाली सेव्हिंग्स अँड ऑल, त्यामुळे त्याच्यामुळे आम्ही आहोत ते आता त्या ह्याच्यामुळे. शिवणकाम पण करते ना मी. हो, तुम्ही शिवणकाम पण करता घरी. माझ्यासाठी ते एकदम सपोर्टिव्ह आहे दोघं नेहमी. मी आता CS करते, फायनल इयरची एक्झाम दिली आहे मी, LLB सेकंड इयरला आहे. तर दोन्ही बाबतीत दोघांचं पॉझिटिव्हनेस खूप असतो की काही हो दे, लेट इट गो, दे जो होय. आणि दुसरी गोष्ट माझी मम्मी खूप उत्तम जेवण करून आम्हाला खायला घालते. ते दिसत नाही भले आमच्या अंगावर, पण ती उत्तम सुगरण आहे आणि खूप छान सगळं आणि पॉझिटिव्ह वातावरण असतं पूर्ण घरात आमच्या नेहमीच. खूप छान जेवण करता. जेवण एकदम फर्स्ट क्लास. हो, व्हेज की नॉन व्हेज? दोन्ही. मम्मी नॉनव्हेज, पप्पा व्हेजिटेरियनच आहे. पण आज या शिवाजीनगर मध्ये रविवार असून काय वाटत नाहीये असं? आज तुम्ही येणार आहे ना, म्हणून त्या तयारीत लागलेले आहेत सगळे. आम्ही किती वर्षापासून बघतोय ना वाटे. तुम्ही आलेच नाही शिवाजीनगर मध्ये. काय सांगता? पहिल्यांदा आलो? हो. पहिल्यांदाच खरंच मी पहिल्यांदाच आलो, पण छान वाटलं. एकदम मंगलमय वातावरण, खूप चांगली लोक. कारण आज सोसायटी उंच उंच टॉवर बाजूला उभे राहत आहेत आणि अशा वेळेला चाळीतली जी मजा आहे, चाळीतले जे एकमेकांबद्दलचं प्रेम आहे ते कुठेतरी मिस करतो आम्ही सुद्धा सोसायटीत राहायला गेलोय. काय सांगाल चाळीतल्या लोकांबद्दल, तुमच्या परिसराबद्दल? आमची चाळीतली तर खूपच घरच्यासारखंच वातावरण असतं. काही प्रॉब्लेम आला, काही दुःख असू दे, सगळे एकत्र येतात, सगळे मिळून मिसळून. आपले सगळे काही फंक्शन असतील तर सगळं आपलं. साधारण किती कुटुंब आहेत, किती घर आहेत इथे? इथे 200 आमचे शिवाजीनगरचे. 200. मग या परिसरामध्ये भरपूर शूटिंग पण झाली असतील ना? हो हो. इथे पण झाली होती ना शूटिंग. कुठली? पण त्या शूटिंग मध्ये आणि या शूटिंग मध्ये खूप फरक आहे. काय सांगता? हो बरं बरं. अशीच असते चाळीतली गंमत आणि या कार्यक्रमाची गंमत सुद्धा तीच आहे. आता या ठिकाणी पहिल्या खेळाला सुरुवात करणार आपण. वजनाचा काटा ठेवणार आहोत आणि बघणार आहोत की जेवढं वजन सांगणार तेवढं वजन 2 मिनिटामध्ये वहिनी गोळा करणार का. मला फक्त एक विचारायचं की तुमचं लग्न किंवा साखरपुडा हे सगळं कुठे झालं? गावी झालं की इथे? गावीच झालं. गावी म्हणजे कुठे? गावी माझ्या माहेरी साखरपुडा झाला आणि लग्न कराडमध्ये झालं. मंगल कार्यालयामध्ये, एकोपा मंगल कार्यालय. मग हे वेळेवर आले होते? हे साखरपुड्याच्या वेळेला हे आलेच नव्हते. त्यावेळी जात नव्हतं ना, त्यावेळी साखरपुड्याला जात पद्धतच नव्हती म्हणजे अशी. मग आलेच नाही आले. मग गावात बोंबाबोंब नाही झाली? आलेच नाहीत. आणि हे आले ते त्यावेळेला काही मोबाईल वगैरे नव्हते, फोन नव्हते ना, लेट आले. त्यामुळे एकदम गोंधळ उडाला आमचा. अजून का आले नाही. आणि अशी बोंब उठलेली की म्हणजे मुलाची करंगळी हे झाली, कट झाली म्हणून आमच्याकडून लग्न मोडले असं म्हणून ते लोक आले नाही. मग आणखीन टेन्शन मध्ये. तुम्ही लग्न मोडलं? हा, आमच्या मुली. हा, गावात सगळी म्हणजे बोंब उठली की बघू करंगळी आहे ना, व्यवस्थित आहे, काहीतरी काय उगाच आपलं काही उठवलं तर तसं त्यांनी गावातल्या लोकांनी. आणि यांच्या गावात लग्न ठरलं की असे जात जा. तर आता या खेळाला सुरुवात करूया. वेळ 2 मिनिटाची. बघूया मी सांगतो तितकं वजन गोळा करणार का. आणि वजन आहे चला 500 500 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 30 सेकंद झाली. 1.5 मिनिट राहिलेलं आहे. 40. काय टाकू आता? शेवटची 20 सेकंद राहिलेली आहेत. 20, 10,
झालं 9 8 झालं ना 7 6 5 4 3 2 1. आता हेअर बँड म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 बरं झालं सगळे चाप मिळून एक 9 10 11 12 ह्या घ्या अंगठ्या 13 14 15 16 17 18 3600 रुपयाचं बक्षीस मिळालं. सगळ्यांना नमस्कार. हा नमस्कार. पटकन सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करायचा? ते खूप कमी बोलतात, म्हणजे जरा बोलायचं तिथं बोललं पाहिजे ना. हे माझं पण म्हणणं आहे. आल्यापासून गप्प जात तुम्ही. काय हो, का कमी बोलता? खूप बडबडी आहे, ते खूप कमी बोलतात. म्हणजे बोलायचं तिथं तरी बोललं पाहिजे ना. नाही बोलत म्हणून गेले नव्हते वाटतं साखरपुड्याला. बरं तुम्ही सांगा आता की यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे, वहिनींनी स्वभावात काय बदल केला? तिने कामं पटापट करावीत. बाकी सर्व व्यवस्थित. माझं स्लो मोशन मध्ये असतं. मला सांगा, कौतुक करताय का तक्रारी करताय? कौतुक करताय. आता तुम्ही घरातले सगळे बोलू शकता या दोघांबद्दल, शेजारी बोलू शकतात. मी बोलते. बोला. माहेरी जी मायची नाती असतात आपल्याला, ती सासरी आल्यानंतर त्यांनी मला पूर्णपणे दिलेली आहेत. हवी तेवढी त्याची माय आहे माझ्यावरती. अजून कोण? त्या इतक्या प्रेमळ स्वभावाच्या आहेत की दोघं पण कुठल्या पण फंक्शनमध्ये इतके इन्व्हॉल्व असतात की आणि सगळ्यातच म्हणजे पूर्ण चाळीतच माहिती असेल की त्या जेवण करण्यात आणि बरे स्लो असतील बट ते जेवण करण्यात खूपच एक्सपर्ट आहेत आणि मिळून मिसळून असतात चाळीत. हो का? बरं, आपण कुठे असता? मी समोरच्या खोलीतच. तुम्ही तिथे राहता. अजून कोण? त्यांचा स्वभाव इतका चांगला आहे ना की त्या एकदम मैत्रिणीसारख्या, म्हणजे माझ्याशी पण हे करतात. मी इकडची सून आहे, शिवाजीनगर मधलीच सून. हो. अच्छा. आणि तुमचं माहेर कुठलं? मग माझं माहेर पुण्याचं. पण इथे आल्यानंतर एकदम छान, अगदी कुटुंबासारखंच मला वाटतं. सगळी कामं करून घेतात तुमच्याकडून. प्रत्येक हाकेला प्रत्येक जण म्हणजे धावत येतो, म्हणजे असा प्रकार आहे. हे आमचे दादा आणि वहिनी आहेत. दादांना आम्ही लहानपणापासूनच ओळखतो. दादांचा स्वभाव एकदम शांत, कधी म्हणजे कोणाशी भांडण नाही किंवा काही नाही. आणि घरात पण नाही बोलत ते, बाहेर नाही आमच्याशी बोलतात ते, असं नाही आहे. आणि त्यांचं कसं CA असल्यामुळे त्यांचा जास्त वेळ ऑफिसमध्येच असतो. खूप म्हणजे येतात ते थकूनच येतात. आम्हाला फक्त रविवारी दिसतात, रविवारी सुट्टी असते म्हणून दिसतात. आणि वहिनी तर सुगरण आहेतच. आणि आमचं स्वामी समर्थांचं केंद्र आहे, तिथेही त्या उत्साहाने भाग घेतात. अरे वा वा. हीच स्वामी समर्थांचरणी प्रार्थना करूया. आणि आता अभिनय करणार तो सगळे ओळखणार का आपण बघूया. चित्रपटाचं नाव. हा, वेळ सुरू झाली. चित्रपटाचं नाव अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. अभिनंदन. गाणं आहे, गाणं, मराठी गाणं, एवढंच सांगतो मी. वेळ सुरू झाली. तुझे केस मेरी तुझे केस लांब लांब लांब. हे येतं गाणं तुम्हाला? म्हणा. येऊ नका इकडे, तुझा बापा बघताय, पापा बघताय, पापा बघताय, तुझे बापा मला उगे जळताय. वा वा वा. अभिनंदन. तुम्ही बऱ्याचदा म्हटलेलं दिसतंय गाणं. प्रत्येक ट्रिप मधलं गाजलेलं गाणं आहे. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता म्हण ओळखा. वेळ सुरू झाली. स्वप्न, बैल गेला, झोपा गेला, झोप, चक्कर, झोपी गेलेला जागा झाला, झोपी गेलेला म्हण आहे, म्हण. रात्र थोडी सोंगे फार,
झी मराठीकडून ही चिंच पेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. शिवाजीनगर शिवडी या ठिकाणी हा आत्ता खेळ रंगतो आहे आणि आता कुणाचं नाव जाहीर होणार यासाठी उत्सुकता आणि उत्कंठा वाढलेली आहे. नाव सांग. संबोधी संजय कसबे. कुठे राहते तू? कुठे? शिवडी. कुठे राहते? शिवडी. बिल्डिंगचं नाव? बिल्डिंग मध्ये नाही राहत. मग कुठे राहते? चाळीमध्ये. बरं चाळीचं नाव माहिती नाही. कुठे आहे चाळ? एक मिनिट, एक काम कर, हे बोट पकड, बोट पकड माझं. हा चल घर दाखव मला. चल. खूप लांब आहे. मग तू इकडे कशी आली? बघायला. बघायला आली? कोणाबरोबर आली आहे? मम्मी. मम्मी कुठे आहे? नमस्कार मम्मी. हा नमस्कार. बरं शाळेत जाते? कुठल्या? मुंबई पब्लिक स्कूल. कितवीत आहेस? 3री. कविता येते म्हणून दाखव एखाद्या. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. छान आहे हा कविता. हा व्हेरी गुड. आता यातली एक चिठ्ठी काढ. दे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. नाव आहे सुप्रिया स्वप्नील कोचरेकर. स्वप्नील कुठे? ऑफिसला गेलेत. ऑफिसला. स्वप्नील ऑफिसला. बरं काय करतात ते? TV9 महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये कॅमेरामॅन आहेत. हो का? मग ते फार बिझी असते. तुम्ही कुठे? माहेर कुठलं तुमचं? माहेर हे मी दाखवलं ते, आणि सासर मध्ये या बिल्डिंग मध्ये आहे, J ब्लॉक रूम नंबर 20. इथनच जमलंय का? हा ते कॅमेरामन आहेत, त्यांनी करेक्ट अँगल लावला होता. ते काय? ते कोण? सासरेच उभे आहेत. नमस्कार. आणि या सासूबाई इथे आहेत. या 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 या. सासूबाई, सुनेचं नाव जाहीर झालंय, कसं वाटतंय? बरं वाटतंय. सासरे खिडकीतनं बघतायत, बघितले का? जरा हात दाखवा त्यांना. तुम्ही टीव्हीत दिसणार आहात. अरे हात दाखवायला काय? बरं सगळ्यात गंमत म्हणजे सासऱ्यांनी पण ना असा हळूच हात दाखवला. सासू माझी माळू, सासरे माझे हौशी. स्वप्नील रावांचं नाव घेते, होम मिनिस्टर येण्याच्या दिवशी. वा 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 वा. या चाळीतलं फुटबॉलचं गोलपोस्ट आहे, म्हणजे 2 गोलपोस्ट आहेत, पण ते आत्ता त्याचा आपल्या या खेळासाठी उपयोग होतो आहे. या ठिकाणाहून फुटबॉलचा चेंडू टाकायचा आहे त्या गोलपोस्टमध्ये. फक्त 3 टप्पे आहेत आतमध्ये. त्या 3 टप्प्यापैकी प्रत्येक टप्प्यावरती जिथे थांबणार तितके गुण मिळणार. पहिल्या टप्प्यावर थांबला तर 1 गुण, दुसऱ्या टप्प्यावर 2 गुण आणि तिसऱ्या टप्प्यावर 3 गुण. पण जर का तो चेंडू पलीकडे बाहेर गेला तर 0 गुण. हे थोडंसं कठीण आव्हान, पण या दोघी जणी कशा पेलतात ते बघूया. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. जरा टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. तीन संधी तुमच्या. तीन संधी झालेल्या आहेत. 1-0 ही गुणसंख्या. पुढच्या 3 संधी. पाच संधी झालेल्या आहेत. 2 आणि 3 अशी गुणसंख्या. आता 5-5 संधी. बघूया काय होतं. दोन. 8 संधी झालेल्या आहेत. 5 गुण. 9. 6. 10 संधी झालेल्या आहेत. 6 गुण. आणि आतापर्यंत 5 संधी 2 गुण. बघूया काय होणार.
अभिनंदन. माझी चांगली आहे. आता बोलतायत सून माझी चांगली आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही मुलाला आल्यावर द्या. उपविजेत्या ठरल्या मोरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या कोचरेकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. शिवाजीनगर शिवडी या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.